ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे नर्स अस्मिताच्या हातामध्ये बाळाला देतात आणि ज्यावेळी अस्मिता बाळाला पाहते त्यावेळी मात्र तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. ती खूप खुश होते. तर त्याचवेळी कल्पनाताई, सायरी, प्रतापराव, अर्जुन, अश्विन सगळेजण आतमध्ये येतात. सर्वजण अस्मिताच अभिनंदन करतात. तर त्यानंतर आता कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता माझ्याकडे दे बरं बाळाला. आता कल्पनाताई आपल्या नातवाला हातात घेतात. त्याही खूप खुश असतात. तर आता प्रतापराव अस्मिताला विचारतात, अस्मिता बाळा तू ठीक आहेस ना? तुला दमल्यासारखं वाटत नाही ना? अस्मिता म्हणते, नाही बाबा, थोड वाटतंय, परंतु बाळाला पाहिल्यानंतर माझं दुखणं कुठच्या कुठे निघून गेलं आहे. अस्मिताच्या लक्ष सचिनच्या येण्याकडे असतो. अस्मिता सचिनला सगळीकडे शोधत असते. कल्पनाताई सगळेच सण अस्मिताकडे पाहतात, परंतु कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली म्हणते, अस्मिताताई तुम्ही कोणाला शोधताय आम्हाला माहीत आहे. तर अस्मिता आता सायलीला विचारते, सायली तो आलाच नाही का ग अजून? तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई त्या गोष्टीचा तुम्ही आता विचार करू नका. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे? तर आज तुम्ही आई झाला आहात आणि हा क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा क्षण तुम्ही जगून घ्या, अनुभवा. त्यामुळे बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका. अस्मिताला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तिने सचिनची वाट पाहिलेली असते, परंतु सचिन काही आलेला नसतो. तर आता अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अर्जुन म्हणू लागतो, हे सगळं चुकीचं आहे. हा तर सर्वजण विचारतात काय झालंय? अर्जुन म्हणतो, किती वेळ झालं बाळ तुमच्याचकडे आहे. मामाचा सुद्धा हक्क आहे ना? खरं तर मामाचा पहिला हक्क आहे, त्यामुळे अगोदर बाळाला माझ्याकडे द्या. सायली म्हणते, नाही, बाळाला घेण्याचा पहिला हक्क मामीचाच. असं म्हणत सायली बाळाला घेते. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे माझ्याकडे सगळ्यात लास्ट बाळ येणार का? तर अश्विन म्हणतो, अर्जुन अरे अजिबात काळजी करू नकोस, कारण कसं आहे ना दादा, आता घरी गेल्यानंतर या बाळाला आपल्यालाच सांभाळायचं आहे, कारण त्याची मम्मी तर डाराडोर झोपलेली असणार. तर आता अस्मिता म्हणू लागते, अश्विन अरे आता तरी नको ना? तर सायली बाळाकडे पाहते आणि कौतुक करत म्हणते, अस्मिता ताई बाळ किती गोड आहे ना? अगदी तुमच्यावर गेलाय, खरंच तुमच्यासारखं दिसतंय. आणि बाळ ज्यावेळी मातृमुखी असत ना त्यावेळी ते भाग्यवान असतं असं म्हटलं जातं. अर्जुन म्हणतो, अरे हो रे, खरंच बाळ अगदी अस्मिताई सारखं दिसतंय, नाकच नाहीये. तर आता सर्वजण हसू लागतात. अस्मिता म्हणते, मम्मा अग बघ ना, हे कसे चिडवतायत मला. तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई आता तू सुद्धा मम्मा झालीयस, त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीची कंप्लेंट मम्माकडे नाही करायची. हा तर अस्मिता म्हणते, हो नाही करणार. तर प्रतापराव म्हणतात, हे सगळं ठीक आहे, म्हणजे बाकी सगळं राहू द्यात. आता हे बाळ म्हणजे आपल्या घरचं पहिलं बाळ आहे, त्यामुळे याचं गोड कौतुक तर होणारच आहे, परंतु आता दुसऱ्या बाळाच्या तयारीला सुद्धा लागा. काय अर्जुन? सायली आता सायली लाजू लागते. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणूनच तर प्रॅक्टिस होण्यासाठी बाळाला हातात घेतले हो की नाही? सायली आता सर्वजण खूप खुश असतात, अगदी आनंदाचं वातावरण असतं. कल्पना ताई म्हणू लागतात, बरं अस्मिता मी घरी जाऊन येऊ का? मी तुझ्यासाठी डबा घेऊन येते. तर कल्पना ताईंना सायली म्हणते, आई अहो तुम्ही का दगदग करताय, थांबा मीच जाऊन येते. तर आता अर्जुन म्हणतो, मी पण येतो. आता सर्वजण सायली अर्जुनकडे पाहतात. तर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे अस्मिता ताईसाठी काही घेऊन यायचं असेल तर आम्ही दोघं एकत्रच घेऊन येतो ना, असं मला म्हणायचं होतं. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली बाळाला अस्मिताकडे देते आणि दोघंही घरी डबा आणण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमाहत्या सायलीच्या फोनची वाट पाहत असतात, परंतु अजूनपर्यंत सायलीने काही प्रतिमा हत्यांना फोन केलेला नसतो. प्रतिमा आत्या विचार करतात, थोडा वेळ सायलीच्या फोनची वाटही पाहतात, परंतु त्यानंतर प्रतिमा
आत्या स्वतःहून सायलीला फोन करायला घेतात, परंतु सायली फोन उचलत नसते आणि म्हणूनच प्रतिमा आत्या आता कल्पना ताईंना फोन करतात, परंतु कल्पनात ताई सुद्धा उचलत नसतात. तर आता प्रतिमा आत्यांना रविराज सर विचारतात, काय प्रतिमा कोणाला फोन करतेस आणि आता कसल्या विचारात आहेस? तर प्रतिमा आत्या म्हणतात, काही नाही हो, सायली म्हणाली होती ती मला फोन करणार, परंतु अजूनपर्यंत तिने काही मला फोन केला नाही आणि तिचा आता फोनही लागत नाहीये, म्हणून म्हटलं कल्पनाला फोन करूया. आणि मी आता कल्पनाला फोन करते तर कल्पनाचा फोन सुद्धा लागत नाहीये आणि लागला तर ती उचलत नाहीये. दोघेही कुठे गेल्या काहीच कळत नाहीये. तर रविराज सर म्हणू लागतात, अगं दोघेही काहीतरी कामामध्ये बिझी असतील, करतील ना तुला फोन. परंतु त्याचवेळी प्रतिमा हत्याना प्रतापरावांचा फोन आलेला असतो. प्रतिमा हत्या म्हणू लागतात, हा बघा प्रतापचाच फोन आला आहे. असं म्हणत प्रतिमा हत्या स्पीकरवर फोन ठेवतात आणि म्हणू लागतात, बोल ना प्रताप. तर कल्पनात ताई म्हणतात, प्रतिमा अग मी कल्पना बोलती आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं कुठे आहात तुम्ही, किती वेळ झाला मी तुला फोन करतीये. तर कल्पना ताई म्हणतात, अग मी आजी झाली आहे, आपल्या अस्मिताला मुलगा झाला आहे आत आहे. ऐकल्यानंतर प्रतिमा आत्याही खुश होतात आणि अभिनंदन करत म्हणतात, दोघेही कसे आहेत, नॉर्मल डिलिव्हरी झाली ना? तर कल्पना ताई म्हणतात की हो, दोघेही अगदी ठीक आहेत. तर प्रतिमा आत्या म्हणतात, पण कल्पना अगं अस्मिताला कळा कधी सुरू झाल्या आहे तर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. प्रतिमा त्यांचा हा प्रश्न ऐकताच कल्पनात ताई म्हणतात, ते सगळं काही खूप वेगळं आहे, खूप गोंधळ झाला होता. तू इथे आलीस ना की मी तुला सगळं काही सांगेन. असं म्हणत आता कल्पनाताई फोन ठेवतात. तर प्रतिमा त्या रविराज सरांना म्हणतात, मी देवासमोर साखर ठेवते आणि मग आपण हॉस्पिटलला निघूयात. त्या सुमन काकूंना आवाज देतात आणि तयार होण्यासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेद्रांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अजूनपर्यंत हॉस्पिटलमधून प्रियाला काहीच बातमी कळालेली नसते आणि म्हणूनच प्रिया म्हणू लागते, हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं असेल, अस्मिता मेली असेल का? तसं झालं तर बरंच होईल, सायली अर्जुन माझा शोध तरी थांबवतील. असं म्हणत प्रिया खुश होते आणि परत विचार करत म्हणते की बाळ दचकला असेल तरीही चालेल ना, कारण सायली अर्जुन त्या दुःखातून कधी सावरूच शकत नाही आणि मानही वर काढू शकत नाही. म्हणजे माझ्या मागावर कोणीच येऊ शकत नाही आणि मी कोण आहे हे कोणाला कळणारही नाही. पण नक्की काय घडलं असेल हॉस्पिटलला, मी फोन करून विचारू का? मी अश्विनलाच फोन करते. असं म्हणत प्रिया अश्विनला फोन करायला घेते, परंतु अश्विन काही फोन उचलत नाही. प्रिया म्हणू लागते, अश्विन काही फोन उचलत नाहीये, म्हणजे नक्कीच सगळी रडारड चालू असेल. असं म्हणत प्रिया खुश होते आणि अगदी मोकळा श्वास घेते. परंतु त्याचवेळी प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो. आता प्रिया रडण्याचं नाटक करत फोन उचलते आणि विचारते, अश्विन सगळं ठीक आहे ना रे? अश्विन म्हणतो, ठीक अगं, एकदम मस्त आहे, एकदम मस्त. अगं अस्मिताईला मुलगा झाला. आता हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. प्रिया म्हणते, काय अरे अश्विन, या क्षणाची मी कधीपासून वाट बघते, कधीपासून तुमच्या सगळ्यांच्या फोनची वाट बघते. परंतु आता अस्मिता आणि बाळ ठीक आहेत ना रे? म्हणजे त्यांना काही धोका तर नाही ना? म्हणजे तुम्हीच्या अवस्थेत अस्मिताला हॉस्पिटलला घेऊन गेला होता म्हणून मी विचारते. अश्विन म्हणतो, हो अगदी खरं आहे, आम्हाला सुद्धा सुरुवातीला टेन्शन आलं होतं, परंतु आता काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आता सगळं काही ठीक आहे. अस्मिताईच बाण आणि अस्मी ताई सुद्धा सुखरूप आहेत. आता आपण मामा मामी झालो आहोत. चला तर मग मामी भाच्यासोबत खेळायला तयार रहा. तर प्रिया म्हणते, हो हो. असं म्हणत प्रिया फोन ठेवते. आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, हे तरलं भरताच घडलं आहे, म्हणजे मी काय ठरवलं होतं आणि काय घडलं आहे. आता तर सायली अर्जुन खूप खुश असतील आणि जोमाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील आणि पुन्हा एकदा माझ्यावर लक्ष ठेवायला सज्ज होतील.
आता अर्जुन आणि सायलीला माझ्याबद्दल नवीन काही सापडणार नाही याची मी कशी काळजी घेऊ, मी काय करू या सगळ्यातून मला काहीही करून स्वतःची सुटका करून घ्यायलाच हवी. काहीतरी करायला हवं असं म्हणत प्रिया आता पुढे काय करायचं याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि आपला आनंद व्यक्त करत म्हणते, मला वाटलंही नव्हतं की बाळ येण्याचा एवढा आनंद होईल. म्हणजे आपल्या घरात हे आलेलं पहिलं बाळ आहे आणि किती सर्वजण खुश आहोत ना. तर माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. किती सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता ना. तर अर्जुन म्हणतो की हो आनंद तर मलाही झाला आहे, परंतु टेन्शनही खूप आहे. म्हणजे एका बाळाची जबाबदारी आहे ती, आणि ती अस्मिताईला जमेल का. तर सायली म्हणते काळजी करू नका अस्मिताई, बाळाची जबाबदारी अगदी छान पार पाडतील. अर्जुन म्हणतो की हो असंच व्हायला हवं. मग आता आपण निघूया की इथेच असंच गप्पा मारत राहूया. सायली म्हणते नाही निघूया, पण काय हो, तुम्ही सचिन भाऊजींच लोकेशन ट्रॅक केलं होतं ना, मग त्याबद्दल तुम्हाला काही कळालं की नाही. अर्जुन म्हणतो की हो लोकेशन सापडलं होतं आणि तिथपर्यंत आम्ही गेलो सुद्धा, परंतु तो माणूस काही आम्हाला सापडला नाही. तर सायली म्हणू लागते ही बातमी सचिन भाऊजींना सांगायला हवी ना, म्हणजे ते त्यांच्या बाळाला बघायला तरी येतील. तर अर्जुन म्हणतो म्हणजे तुला अजूनही असंच वाटतं का. सायली म्हणते अहो आपण अडवू शकत नाही कारण ते बाळाचे वडील आहेत. तर अर्जुन म्हणतो वडील वडील नावाचा अर्थ तरी त्याला कळतोय का. जेव्हा त्याची बायको हॉस्पिटलला होती, त्याच्या बाळाला जन्म देण्यासाठी त्रास सहन मन करत होती, तिचा जीव कासावीस होत होता आणि ह्याची वाट पाहत होती, परंतु यावेळी मात्र हा माणूस त्याच्या गर्लफ्रेंड सोबत पुढे निघून गेला. आम्ही त्या लास्ट लोकेशन पर्यंतही पोहोचलोच, परंतु तो मात्र त्याच्या गर्लफ्रेंड सोबत होता आणि याला बाप म्हणायचं आणि याला त्याच्या मुलाला दाखवायचं नाही. काहीही झालं तरी अस्मिताईवर किंवा तिच्या बाळावर मी या माणसाची सावली सुद्धा पडू देणार नाही. आणि हा माणूस जर इथे आला ना, तर मी स्वतःला सावरू शकत नाही. मी नाही स्वतःला आवरू शकत. मी त्याच्या कानाखाली मारेन. मला तर खूप त्याचा राग आला आहे, मला संताप आला आहे त्या माणसाचा. मी त्याला समोरही पाहू शकत नाही. तर सायली म्हणू लागते या क्षणी आपल्याला काय वाटतं याचा आपण विचार नाही करू शकत. खरं तर या क्षणी आपल्याला अस्मितांचा विचार करायला हवा. या क्षणाला त्यांना बाळाच्या वडिलांची गरज आहे, तिथे आपण बघितले. त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा सचिन भाऊजींना फोन करा ना. आता अर्जुन म्हणतो सायली अग तू काय बोलतेस. अग त्या माणसाचा पत्ताच नाहीये, त्या माणसाचा फोन स्विच ऑफ आहे आणि अजूनपर्यंत चैतन्य तिथे पोलीस स्टेशनला बसून आहे. इन्स्पेक्टर मोरे यांच्यासोबत त्या सचिनच लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला मात्र ना अस्मिताची काळजी ना तिच्या बाळाची काळजी. आणि या माणसाला मी फोन करू. सायली म्हणते प्लीज समजून तरी घ्या ना. आता सायली म्हणते म्हणून अर्जुन सचिनला फोन करतो, परंतु सचिनचा फोन अजूनही स्विच ऑफच असतो. अर्जुन सायलीला म्हणतो घे, अजूनही त्याचा फोन स्विच ऑफच आहे. मग काय या माणसाचा विचार करायचा, आपण निघूयात का. सायली म्हणते बरं आपण निघूयात आता. सायली अर्जुन घरी जाण्यासाठी निघतात, तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन अजूनही इथे साक्षीच्याच घरी असतो. सचिनला साक्षीच ते वागणं आठवतं. रागाच्या भरात साक्षीने स्टीलची बॉटल सचिनच्या डोक्यावर मारलेली असते आणि त्याला जबरदस्त मारलेलं असतं, त्रास दिलेला असतो. आणि हा सगळा त्रास सचिनला आठवतो. सचिनला साक्षीच बोलणं आठवतं की साक्षी म्हणालेली असते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याची बहीण अस्मिता सुभेदार ही तुझी बायको आहे. आणि त्यानंतर साक्षी पुढे सचिनला म्हणते मला माहीत आहे की माझं तुझ यावर खूप प्रेम आहे आणि तुझही माझ्यावर प्रेम आहे, खूप प्रेम करतोयस तू माझ्यावर. मग सारखं सारखं त्या अस्मिताला भेटण्यासाठी सुभेदारांच्या घरी का जातोस असं म्हणत साक्षीने सचिनला खूप त्रास दिलेला असतो. आता सचिनला ते सर्व क्षण आठवतात, परंतु त्यानंतर साक्षीने समोर ठेवलेले दागिने
आणि पैसे आठवतात, साक्षी म्हणालेली असते की तुला हेच सव्यना पैसे दागिने, मग माझ्याकडे आहेत, भरपूर आहेत. यापेक्षाही माझ्याकडे पैसा आहे आणि यापेक्षाही दागिने आहेत, सगळं काही तुझ्यासाठी आहे. पण तू मला सोडून कुठेही जायचं नाही. सचिन विचार करत म्हणतो की साक्षी एवढी विषप्त वागते ना, तिच्या वागण्याची भीतीच वाटते. परंतु काहीही झालं तरी साक्षीचे दागिने किंवा पैसा मिळाल्याशिवाय इथून जाण्यात काहीच अर्थ नाहीये. तर त्याचवेळी साक्षी सचिनसाठी आणि तिच्यासाठी कॉफी बनवून घेऊन येते आणि म्हणू लागते, सचिन हे घे कॉफी, ब्लॅक कॉफी आहे. कारण घरात दूध नव्हतं. साखर पाहिली तर ती वितळून गेलेली होती, त्यामुळे बघितलं तर कॉफी मिळाली. आणि मग मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवली आहे. तर सचिन म्हणतो, तो चालेल, काहीच हरकत नाही. तर साक्षी सचिनला म्हणते, ऐक ना, खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा घरी आली आहे, त्यामुळे आपण थोडा वेळ इथे थांबूयात का? तर सचिन मनाशीच म्हणतो, माझ्याकडे काही ऑप्शन आहे का? मी जर आता नाही म्हणालो तर अजून काहीतरी फेकून डोक्यात मारशील, त्यापेक्षा थांबावंच लागेल. साक्षी म्हणते, चालेल ना? सचिन म्हणतो, हो चालेल ना, ब्युटीफुल. तर त्यानंतर साक्षी सचिनला म्हणते, आपण थोड्या वेळातच निघणार आहोत. परंतु सचिन मात्र साक्षीला घाबरलेला असतो. साक्षीच्या पुढे सचिनला शब्दही बोलता येत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि विमल ताईंना म्हणत असते, विमल ताई, आता मी डबा बनवून घेऊन जाते, परंतु त्यानंतर मी आई बाबांना घरी सोडेन आणि त्यांना संध्याकाळपर्यंत आराम करायला द्या. तर विमल ताई म्हणतात, तुम्हाला वाटते की वहिनी आराम करतील, आंघोळ करतील आणि लगेच बाळाकडे पळतील. तर सायली म्हणते, म्हणूनच तर तुम्हाला सांगून ठेवते की आई बाबांना आरामाची गरज आहे, त्यामुळे त्यांना आराम करायला द्या. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, बायको बोल, मी तुला काय मदत करू? विमल ताई म्हणतात, बरं झालं, आता माझ्या मदतीची काही गरज नाही, म्हणजे माझी बाकीची पण काम आहेत, ते मी आवरून घेईन. कपडे वाळ्यात टाकायचे आहेत, झाडांना पाणी घालायचे आलेच मी, असं म्हणत विमल ताई तिथून निघून जातात. अर्जुन सायलीला म्हणतो, बोल बायको, मी तुला काय मदत करू? सायली म्हणते, तुम्ही काहीही करू नका, हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत होईल. तर अर्जुन म्हणतो, मामी, अगं बोल, तरी मी तुला काय मदत करू? सायली म्हणते, मामा, काहीच मदत करू नका. तर त्याचवेळी थवत पळत प्रिया त्या ठिकाणी येते आणि सायलीला आवाज देत म्हणते, सायली, अग अस्मिता आणि बाळ ठीक आहेत ना? सायली म्हणते की हो, दोघंही सुखरूप आहेत. प्रिया म्हणते, मी तर घाबरूनच गेले होते, मला अस्मिताची खूप काळजी वाटत होती, परंतु ज्या क्षणी मला अश्विनचा फोन आला आणि अश्विनने आनंदाची बातमी दिली, तो म्हणाला, बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत, तसा मी देवाजवळ दिवा लावला आणि अर्जुन, अरे तू का किचनमध्ये उभा आहेस? थांब, तू इथे येऊन बस बरं, मी आणि सायली दोघंही ही स्वयंपाक बनवू, मी करेन ना सायलीला मदत. तर अर्जुन म्हणतो, त्यापेक्षा विमलला जाऊन मदत करणं, म्हणजे कपडे वाळत घालायचे आहेत, झाडांना पाणी लावायचं, जा तिथे तू मदत केली तरी चालेल. तर प्रिया म्हणते, अरे अर्जुन म्हणतो, हो, विमलला सुद्धा तुझ्या मदतीची गरज आहे, जाना. आता मात्र प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रियाला विमलच्या मदतीसाठी जावं लागतं. आता सायली अर्जुनला प्रियाची ही नाटक चांगलीच माहीत असतात. अर्जुन म्हणतो, बोल बायको, मी तुला काय मदत करू? कारण तू एकटी काम करतीयस. सायली म्हणते, तुम्ही तर काही ऐकणारच नाही, तर तुम्ही एक काम करता, काही गाजर आहेत, ती मला किसून द्या, मला गाजराची कोशिंबीर बनवायची आहे. आता सायली आणि अर्जुन दोघेही मिळून स्वयंपाक बनवत असतात. अर्जुन गाजर किसून देत असतो, इकडे सायली जेवण बनवत असते. परंतु त्यावेळी मात्र तिला घडलेला तो प्रसंग आठवतो. सायली कल्पनाईंना विचारते, आई, अहो काय झाले? सचिन भाऊजीने काय केलं आहे? त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, विभिचार केला आहे. स्वतःची बायको असताना भट रस्त्यात दुसऱ्या मुलीला मीठ काय मारतोयशी मला बोलायला
तर लाज वाटते. आणि सचिनच सत्य घरातील सर्वांनाच कळालेलं असतं. सर्वजण त्या क्षणी अस्मिताला सावरत असतात, परंतु ज्या क्षणी सचिन घरात येतो त्यावेळी मात्र अस्मिता सचिनची कॉलर पकडते, त्याला ज्या विचारात म्हणते, बोल सचिन, मला उत्तर दे. परंतु त्यावेळी मात्र सचिन काहीच बोलत नाही. सायली अस्मिताला शांत करण्यासाठी तिला पाणी देते आणि म्हणू लागते, अस्मिता ताई, तुम्ही पाणी पिऊन घ्या अगोदर. अस्मिता म्हणते, मला पाणी नको असो म्हणत ती ग्लास फेकून देते आणि म्हणू लागते, सायली, तू एक काम करतेस का? त्यापेक्षा मला विष आणून देतेस का? विष आणून द्या, हे दिवस पाहण्यापेक्षा मेलेलं बरं. तर सचिन निर्लज्जासारखा अस्मिताला म्हणतो, अस्मिता, जी मुलगी मला भेटायला आली होती ती माझी कलीग होती. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनचा राग अनावरतो. अर्जुन कानाखाली मारतो सचिनच्या आणि म्हणू लागतो, कलीग कुठल्या कलीगला? कोण मिठी मारतं? कोण तिला किस देत? बोल ना. यापुढे जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, मी तुझा जीव घेईन. मी तुला एक संधी दिली होती. तुला मी म्हणालो होतो की यापुढे तू असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही. तू वचन दिलं होतस ना, मला प्रॉमिस केलं होतस ना, मग काय झालं त्याचं? त्यावेळी अस्मिता अर्जुनला विचारते, अर्जुन, तुला या अगोदर माहीत होतं की सचिनच बाहेर अवेअर आहे? तर अर्जुन म्हणतो की हो, कारण या अगोदर सचिनला मी हॉटेलमध्ये एका मुलीला किस करताना पाहिलं होतं आणि हे सगळे क्षण सायलीला आठवत असतात. घडलेला सगळा प्रसंग सायलीला आठवत असतो आणि सायली त्याच गोष्टीचा विचार करत असते. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको झाली गाजर किसून. परंतु सायलीचा काही लक्ष नसतं. सायली अर्जुनला अचानकच प्रश्न करत म्हणते, काय हो सचिन भाऊजींच बाहेर अपेअर होतं हे आपल्या घरात सगळ्यांना पहिल्यांदा तुम्हाला कळालं होतं. मग ज्यावेळी तुम्हाला हे सत्य कळालं त्यावेळी तुम्हाला हेही कळालं असेल ना की सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड ही साक्षी शिकरेच आहे. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. तर सायली म्हणते, म्हणजे ज्यावेळी तुम्ही सचिन भाऊजींना तिथे हॉटेलवर त्या मुलीला किस करताना पाहिलं होतं त्यावेळी तुम्ही हेही पाहिलं असेल की ती मुलगी साक्षी शिकरेच आहे, हो ना? पण ते सत्य तुम्ही घरच्यांना का नाही सांगितलं? आम्हाला कोणाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हे सत्य कोणाला सांगितलं नाही का? तर अर्जुन म्हणतो, नाही, बायको सचिनच बाहेर अवेअर आहे ही बातमी मला कळाली. मी प्रत्यक्ष पाहिलं. त्यानंतर मला काही सुचतच नव्हतं आणि त्या विचारातच मी ती मुलगी कोण आहे हे सुद्धा पाहिलं नाही. खरं तर मला माहीतही नव्हतं की ती मुलगी साक्षी शिकरी आहे. अर्जुनला असं बोलताना ऐकून सायली विचारते, खरं तुम्ही खरं सांगताय ना? म्हणजे आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही कुठली गोष्ट लपवत तर नाही आहात ना? अर्जुन म्हणतो, नाही, बायको का लपवेन? आणि असं काय कारण आहे की मी तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवेन? आणि असतं तर मी तुला सत्य सांगितलोच असतं ना? सायली म्हणते, हेही खरं आहे, तुम्ही माझ्यापासून कोणती गोष्ट लपवतच नाही आणि लपवण्याच कारण तरी काय असेल? आता अर्जुन मनाशीच म्हणतो, बायको कारण आहे, कारण मी महिप्त शिकरेसोबत साक्षी सोबत डील करतोय. हे तुला कधीच आवडलं नसतं. आता अर्जुन विचारत असतो. तर सायली म्हणते, काय झालंय? कसला विचार करताय? तर अर्जुन म्हणतो, हाच की तू जर असा मागचा विचार करत राहिलीस तर हॉस्पिटलमध्ये अस्मिताही उपाशीच राहील. सायली म्हणते, नाही, असं काहीही होणार नाही. जेवण झालंच आहे. आता आपण डबा घेऊन 5 मिनिटात निघणार आहोत. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, अगं मी पूर्णाईंना सांगितलं आहे की बाळ अगदी तुझ्यासारखं दिसते, तुझ्यासारखेच टप्पोडे डोळे आहेत. परंतु अस्मिता, काही दिवस बाळाचा चेहरा हा बदलत राहिला म्हणजे कधीतरी मातृमुखी कधी, असं म्हणत कल्पनाताई शांतच होतात. तर अस्मिता म्हणते, पितृमुखी. तर आता सर्वजण शांत होतात. प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता, तुला आराम करायचा असेल ना, तू आराम करून घे, आम्ही आहोतच इथे. अस्मिता म्हणते, नाही, नको, आरामाची गरज तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करता का? ही दोघंही घरी जा, आराम करा. सायली येतच असेल तर प्रतापराव म्हणतात, नाही, नको, कारण कसं आहे,
आम्ही घरी जरी गेलो तरी कल्पनाच्या काही घरात लक्ष लागणार नाही. कल्पना परत इथेच येणार आहे. मी थोडा वेळ फॅक्टरीत जाऊन येईन, परंतु बाळ आल्यानंतर 5 मिनिट सुद्धा राहणार नाहीये. आम्हाला सतत बाळाकडेच पाहावत रावसं वाटेल. एवढं छान गोंडस आपलं बाळ आहे आणि त्याला सोडून आमच्या कुठे लक्ष लागेल का? आम्हाला आमच्या नातवंडासोबत वेळ घालवायचा आहे. तर त्याच वेळी त्या ठिकाणी सायली, अर्जुन येतात. तर सायली म्हणू लागते, काय म्हणतायत आमचे भाचे सरकार असं म्हणत. सायली बाळाकडे पाहते आणि म्हणू लागते, शांत झोपल्या. बाळ प्रतापराव म्हणतात, आता झोपेत सुद्धा हसत होत. बाळ म्हणूनच नातवाला सोडून कुठे जायची इच्छाही होत नाहीये. तर कल्पना ताई सायलीला म्हणतात, बरं सायली, तुम्ही आता आलाच आहात तर आम्ही थोडा वेळ घरी जाऊन यायचं का? सायली म्हणते की हो, तुम्ही थोडा वेळ आराम करूनच या आणि यायची घाई करू नका. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. तर सायली म्हणते, आम्ही आहोत तोपर्यंत. आता कल्पनाताई आणि प्रतापराव दोघेही घरी जाण्यासाठी निघतात. प्रतापराव अस्मिताला म्हणू लागतात, बरं अस्मिता, तू काळजी घे बरं का स्वतःची, असं म्हणत आता अस्मिताला काळजी घ्यायला सांगत दोघेही खरी निघून जातात. तर इकडे सायली आणि अर्जुन अस्मिता सोबत असतात. अस्मिता मात्र सचिनचा विचार करत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना अगं पूर्ण आई सोबतच बोलत होते. ती तर एवढी खुश झाली आहे, कधी एकदा आपल्या पंतूचा चेहरा पाहते असंच तिला झालं आहे. आणि ती तर म्हणत होते, खरंच मी भाग्यवान आहे, कारण ती मंदिरात होती आणि त्याच वेळी आपण अस्मिताला बाळ झालं ही बातमी सांगण्यासाठी तिला फोन केला होता. तर अस्मिताला बाळ झालं हे पाहून ती तर खूप खुश आहे आणि मला म्हणाली, कोल्हापूरच्या अंबाबाईचा जोपर्यंत नवस फेडत नाही तोपर्यंत मी काही खरी येत नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई येतील ना, त्यावेळी त्यांच्या पंतूला कुठे ठेवू आणि कुठे नेऊ असंच होईल त्यांचं. तर आता कल्पनाताई आणि प्रतापराव खूप खुश असतात. आता प्रतापराव जेवण करून घेत असतात. त्याचवेळी प्रिया समोर येते. आता प्रिया आणि विमल दोघेही समोर असतात. तर कल्पनाताई प्रियाकडे पाहतात आणि म्हणून आता तन्वी, अगं काय अवतार करून घेतलायस? तर आता विमल म्हणू लागते, अहो वहिनी, मी तन्वी ताईंना किती वेळा तरी सांगितलं आहे, घरची काम करायची असतात ना, त्यावेळी असे साधे कपडे घालत जा, म्हणजे भिजले तरी काहीच हरकत नाही. तर प्रिया म्हणते, हो असेच, आता मी ना साधे कपडे विकत घेई ना, म्हणजे घरच्या कामांसाठी. तर कल्पना ताई म्हणतात, बरं तन्वी, अग तो कोपरा पुसायचा राहिलाय, पुसतेस का? तर प्रिया म्हणते, हो पुसते ना, असं म्हणत आता प्रिया कल्पन ताईने सांगितलेल्या ठिकाणी साफसफाई करत असते आणि मनाशीच म्हणू लागते, आता सर्वजण अस्मिताच्या बाळाच्या अवतीभवती आहेत, त्यामध्ये सगळेजण गुंतून गेले आहेत. हीच संधी आहे त्या सदा महिन्याला गायब करण्याची. परंतु फोनवर बोलून काहीच होणार नाही, त्यासाठी मला त्यांच्या घरी जावं लागेल. पण कसं जाऊ या कल्पने? तर मला कामात गुंतवलं आहे, परंतु नाही काहीही करून मला खराबाहेर पडावंच लागेल. आणि म्हणूनच प्रिया नाटक करत कल्पना ताईंना म्हणते, आई मी काय म्हणते, म्हणजे मी ही सगळी काम करेनच, परंतु मला अस्मिताच्या बाळाला बघायचं होतं नाही. म्हणजे तुम्ही सर्वजण बघून आलात ना, मला सुद्धा बघायचं होतं. त्याला सुद्धा कळलं पाहिजे की त्याला अजून एक मामी आहे. तर प्रतापराव म्हणतात, हो का, मग तू काल का नाही आलीस? काल तर आम्ही हॉस्पिटलला निघत असताना तू काहीच बोलली नाहीस, हो की नाही? मग आताच तुला आठवण आली आहे का बाळाची? तर कल्पना ताई म्हणतात, बरं असू देत, तुला अस्मिताच्या बाळाला बघायला जायचं ना, मग जा हॉस्पिटलला. हो, पण जाताना मी काही सामान देते, ते घेऊन जा, म्हणजे अस्मितासाठी मी काही सामान तिच्या रूममध्ये काढून ठेवले, ते आणायला सांगते. विमल, अगं जा, जरा सामान घेऊन होऊन येते. आता विमलताई सामान आणायला जातात. तर कल्पनाताई म्हणतात, इथे सुद्धा थोडफार काढून ठेवलं आहे, असं म्हणत कल्पनाताई आता किचनमध्ये भरून ठेवलेल्या पिशव्या आता घेऊन येतात आणि प्रियाच्या हातात देतात. आता विमल सुद्धा त्या पिशव्या घेऊन येते
आता भरपूर अशा पिशव्या प्रियाच्या हातात असतात. प्रिया म्हणू लागते, एवढं सामान? तर कल्पना ताई म्हणतात, अगं हो, कारण आता अस्मिता 3-4 दिवस हॉस्पिटललाच असणार ना, मग तिला कधी काही लागू शकतं, म्हणून मी अगदी कंगव्यापासून सगळं काही दिलेलं आहे. प्रतापराव म्हणतात, अगं तन्मी, अगं हे सगळं सामान घेऊन जा, म्हणजे बाळाला सुद्धा कळलं पाहिजे ना की त्याला अजून एक मामी आहे आणि ती किती किती काम करते, हो की नाही, म्हणजे बाळाला सुद्धा कळेल की आपली दुसरी मामी किती मेहनती आहे. आता प्रतापरावांच्या समोर का होईना, परंतु प्रिया हसण्याच नाटक करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता खूप खुश असते. सतत ती बाळाकडे पाहत असते. आता सायली अस्मिताची काळजी घेत असते आणि म्हणू लागते, अस्मिता ताई, तुमच्यासाठी साजूक तुपातील शिरा आणला आहे. पटकन खाऊन घ्या. तर आता अर्जुन म्हणतो, खा पटकन खाऊन घे, मी बनवला आहे. अस्मिता म्हणते, तू तर अर्जुन म्हणतो नाही, म्हणजे सायलीने मला थोडीफार मदत केली आहे, पण बाकी सगळं काही मीच केलं आहे. सायली म्हणते, बरं. तर अस्मिता म्हणते, तुमची जोडी ही अशीच आहे. बायको काही करत असेल तर नवरा मदतीला धावणारच. तर सायली अस्मिताला विचारते, काय झाले अस्मिता ताई? तर अस्मिता म्हणू लागते, सचिनचा कॉल आलाच नाहीये काग? त्याने कोणालाच कॉन्टॅक्ट केला नाहीये का? आता अस्मिताचा विचार सतत सचिनच्या अवतीभवतीच असतो. सायली अस्मिताला म्हणू लागते, अस्मिता ताई, मी तुम्हाला सांगितलं आहे ना की हा क्षण तुमचा आहे, तुमच्या आयुष्यातला अनमोल क्षण आहे आणि तो तुम्हाला जगून घ्यायचा आहे, तो तुम्हाला आयुष्यभर जपून ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा आनंदाचा क्षण अनुभवा. त्यांना जेव्हा फोन करायचा असेल ना, तेव्हा ते करतील. तोपर्यंत तुम्ही दुसरा कुठलाही विचार करू नका. आता फक्त तुम्ही बाळाचा विचार करा. तर अस्मिता म्हणते, अगं पण त्याला निदान हे तरी कळायला हवं की. तर आता अर्जुन रागानेच बाहेर निघून जातो. तर सायली अस्मिताला आधार देत म्हणते, मिताताई, काळजी करू नका, सचिन भाऊजींना मी कळवेन की ते बाबा झाले आहेत. तुम्ही आता कसलाच विचार करायचा नाहीये. तुम्ही फक्त बाळाचा विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या. अस्मिता ताई, तुम्ही अगोदर खाऊन घ्या बरं. असं म्हणत सायली अस्मिताला या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असते. आता सायली कसं बसं अस्मिताला समजावते आणि म्हणू लागते, मी आलेचा. असं म्हणत सायली तिथून बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे आता प्रिया मैना आणि सदाच्या घरी पोहोचलेली असते. आता ती जे काही सांगते ते ऐकून मैनाला धक्काच बसतो. मैना म्हणू लागते, म्हणजे आम्ही इथून जायचं, पण जायचं तरी कुठे सांग ना. तर प्रिया म्हणू लागते, तुम्हाला वाटेल तिथे जा, परंतु तुम्हाला पनवेल सोडावंच लागेल. या पनवेलमध्ये तुम्ही दिसायला नको. तर आता सदा प्रियाला म्हणतात, तू काय बोलतेस? तुला तरी कळते का? आणि पोरी, हे अचानक तुझ्या डोक्यात कुठून आलेग? नाही म्हणजे तू आम्हाला 4 पैसे देतेस म्हणून आम्ही तुझंच ऐकावं असं तुला वाटते का? तर प्रिया म्हणते की हो, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, कारण जितका धोका मला आहे ना, तितकाच धोका तुम्हाला सुद्धा आहे. सायली इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? उद्या जर सायली अर्जुनला कळालं की मी तुमची मुलगी आहे, तर ते अगोदर मला घराबाहेर काढता येईल, आणि मी जर घराबाहेर पडले तर तुम्हाला पैसे कुठून मिळणार? असं म्हणत आता प्रिया सदा आणि मैनाला पैशाच आमिष दाखवते. तर सदा प्रियाला म्हणतात, जर आम्ही पनवेल सोडलं तर तू सुद्धा पैसे देणं थांबवणारच ना? तर प्रिया म्हणते, नाही थांबवणार. तुम्ही कुठेही गेला तरी सुद्धा मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करत जाईन. तर मैना प्रियाला म्हणते, पण असं कसं जाणार? आमची सगळी माणसं इथे आहेत, आमचं हे घर, आमचे हे दुकान इथे आहे, हे सगळं सोडून जायचं आहे का? प्रिया म्हणते, हो दिसतंय ना, हा केवढा मोठा तुमचा महाल, आणि त्यातही बाहेर तुमचं एवढं मोठं दुकान, आणि तुमच्याकडे कपडे शिवून घेण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्यात. दिसतंय ना मला, तुमच्याकडे खायचे पिळचे वांदे आहेत, आणि तुम्ही मला सांगणार आहात का की हे सगळं सोडून कसं जायचं आहे? तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्हाला इथून जावंच लागेल. तर आता मैना आणि सदा नाटक करत म्हणतात, अगं पण असं कसं जाणार? तर प्रिया त्यांच्या
हातामध्ये एक चिठ्ठी देते आणि म्हणू लागते, या पत्त्यावर तुमची खायची प्यायची सोय केली आहे, त्यामुळे हाला इथून जावंच लागेल. सदामाईना म्हणतात, हो पण अचानक असं कारण? त्यांना पैसे हवे असतात. आता प्रिया पैसे पुढे करते, तर आता सदा घ्यायला जाणार. तर प्रिया म्हणू लागते, एक मिनिट, हे पैसे तुम्हाला असेच महिन्याला मिळायला हवे असतील तर तुम्हाला तुमचं हे तोंड काळ करावंच लागेल. तर लगेच सदा महिना होकार देतात आणि म्हणू लागतात, हो येतो आम्ही असं म्हणत आता ते पैसे मोजून घेत असतात. प्रियाला मात्र त्या दोघांकडे पाहून खूप राग येत असतो. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली. अर्जुन म्हणते, अहो. तर अर्जुन म्हणतो, मला तर अस्मित ताईच काही कळतच नाहीये. म्हणजे सचिनच एवढं सत्य समोर येऊन सुद्धा ती त्याचाच विचार करते नाही. मी हे सहन करू शकत नाही झालं. आता आपण अस्मी ताईच्या डिलिव्हरीची वाट पाहत होतो ना, मग आता डिलिव्हरी झाली आहे, सगळं काही नीट झालंय. त्यामुळे आता अस्मी ताईला आपण सांगायला हवं की आता त्या माणसापासून डिवोर्स घे आणि वेगळी हो. सायली म्हणते, हे सगळं काही एका रात्रीत होतं का? मला माहीत आहे की आता सचिन भाऊजी आणि अस्मिता ताई या दोघांचाही संसार होऊ शकत नाही, परंतु आपल्याला हे सगळं काही सावकाशपणे आणि अस्मिताईंना सांभाळून करावं लागेल. मलाही कळतंय, परंतु आपल्याला अस्मिता ताईंना सावरायला हवं, कारण डिलिव्हरी नंतर त्यांची नाजूक अवस्था आपण समजून घ्यायला हवी. आणि त्यातही मला हे सत्य अस्मिता ताईंना सांगायचं नव्हतं. अस्मिता ताई घरात नसतानाच मी हे सत्य आई बाबांना सांगायचं ठरवलं होतं. माझी सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे अस्मिता ताईंना प्रियासोबत योगा क्लासला मी बाहेर पाठवलं, पण अचानक असं काय झालं की प्रिया त्यांना घरी घेऊन आली. तर आता अर्जुन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तू प्रियासोबत अस्मिताईला योगा क्लासला पाठवलं होतं? सायली म्हणते की हो, मी प्रियालाच अस्मिता ताई सोबत पाठवलं होतं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.